करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं मोटारसायकलवर येऊन सोनं हिसकावून चोरणाऱ्या आरोपीला अटक करून 1,35,000चा गंठण हस्तगत केलं। मीना माणिक मेंढ राहणार शेलगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव यांची तब्येत ठीक नसल्यानं त्या शेलगाव इथून करमाळा इथं मुलाच्या घरी विश्रांतीसाठी आल्या होत्या। त्या दिवशी विश्रांती करून सायंकाळी मंगळवारपेठ इथं घाडगे यांच्या दवाखान्याकडे जात असताना महादेव मंदिराजवळ आले असता दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर येऊन त्यांच्या काही अंतरावर येऊन थांबले। त्यानंतर मोटारसायकल त्यांच्या दिशेनं वळवून ते जवळ आले। मोटारसायकलीवर पाठीमागं बसलेल्या इस्मानं मीना मेंढ यांच्या गळ्यातील सोन्याचं मिनी गंठण हिसकावून घेतलं आणि ते दोघे मोटारसायकलीवरून जुना बायपास करमाळ्याच्या दिशेनं निघून गेले। याबाबत करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी CCTV फुटेज प्राप्त करून त्याची पाहणी केली। त्यामध्ये लखन उर्फ फिरोज अजित शेख राहणार नेवासा जिल्हा अहिल्यानगर हा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं तांत्रिक विश्लेषणाआधारे त्याचा शोध घेतला असता लखन शेख हा मिळून आला। त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेलं सोन्याचं गंठण काढून दिलं। 1,35,828 रुपये किमतीचं सोन्याचं गंठण पोलिसांनी हस्तगत केलं। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा VS, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आरकिले, अजित उबाळे, पोलीस नाईक मनीष पवार, वैभव ठेंगिल, पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल, गणेश खोटे, सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी बजावली।